नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? नेहमीच्या कोथिंबीर वड्या किंवा आळूवडीपेक्षा काहीतरी खास कुरकुरीत आणि तितकंच पौष्टिक खायचं आहे. मग आज आपण बनवणार आहोत हिरवे अख्खे मूग आणि किसलेल्या बटाट्याच्या खमंग वड्या. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत. एकदा या वड्या खाल्ल्या ना तर नेहमीच्या वड्या विसरून जाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहेत हिरवे मूग. इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि ते एका भांड्यामध्ये मी भिजत घालून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून भिजत घातलेले. साधारण 2 ते 3 तास भिजवायचे आहेत, म्हणजे भिजले जातात. हे पहा, खूप छान भिजलेले आहेत. किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रीच भिजवून ठेवलं तरीही चालेल किंवा सकाळी भिजवून रात्री केलं तरीही चालेल, पण चांगले भिजलेत आहेत बघा. तर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता यातलं पाणी काढून पुन्हा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे मूग जरा आपण साईडला ठेवूया. पुढे काय करायचं आहे ते पाहूया. इथे मी आता 2 बटाटे घेतलेले आहेत. छोटे आहेत त्यामुळे 2 घेतलेले आहेत. तुम्ही 1 मोठा घेतला तरी चालेल. आता याच्यावरती आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेलं आहे. आता याला आपण किसणीने किसून घ्यायचं आहे. असं किसून घ्यायचं आहे. हे पहा, बटाटा मी पूर्ण आता किसून घेतलेला आहे. लगेच याला पाण्यात टाकायचं आहे, नाहीतर लालसर पडतो. हे पहा, मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे. याच्यात स्टार्च असतो, सगळा निघून गेलेला आहे. आणि हे पहा, पाणी एकदम स्वच्छ निघते. असं धुवून घ्यायचं आणि पाण्यातच ठेवायचं आहे थोडा वेळ, नाहीतर लगेच लालसर पडतो. आता याला साईडला ठेवूया थोडा वेळ. आणि हे जे भिजवलेले मूग आहेत ह्या मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेऊया. बसेल तितकेच काढायचे आहेत. 2 वेळा मी वाटून घेणार आहे. पाणी बिलकुल घालायचे नाही याच्यात. भरपूर असा लसूण, अर्धा चमचा इतके जिरे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि मिक्सरला पाणी न घालता दरदर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता इथं दरदर असं वाटण घेतलेलं आहे. हे सर्व मिश्रण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हे पहा, असं झालं पाहिजे. जास्त वाटतच नसले तरी 1-2 चमचा पाणी घालू शकता. जास्त पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. आता दुसरं राहिलेले मी असंच आता वाटण तयार करून घेते. हे बघा, हे सर्व आता मी वाटून घेतलेलं आहे. याच्यात मी 1 इंच आलं देखील टाकलेलं आहे. ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे. आता हे थोडा वेळ साईडला ठेवूया. हा जे बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तो चांगला आता पिळून घ्यायचा आहे. बिलकुल पाणी ठेवायचे नाही याच्यात. ज्या वाटीने आपण मूग घेतलेला आहे तो 1 वाटी किस झाला पाहिजे. हे पहा, चांगला पिळून घेतलेला आहे. चांगला पिळूनच काढायचा आहे, म्हणजे किसलेल्या बटाट्यात बिलकुल पाणी राहत नाही. आता हा किस साधारण 1 वाटी इतका झालेला आहे. हे आता आपण साईडला ठेवूया. आणि हे जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे याच्यात आपण आता बेसिक काही मसाले आणि पीठ घालणार आहोत. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. ज्या वाटीने मूग घेतले आहे तीच वाटी आहे. घालायचं आहे याच्यात बेसन. आणि तांदळाचे पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचे पीठ सुद्धा वापरू शकता, पण तांदळाच्या पिठाने ह्या वड्या खूप छान कुरकुरीत होतात. त्याचबरोबर किसलेला बटाटा. आता यामध्ये घालणार आहोत अर्धा ते पाऊण चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद. आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि लाल तिखटही घालणार आहोत, त्यामुळे मी 1 चमचाच घेतलेला आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता. आणि अर्धा चमचा ओवा हातावरती थोडा चोळून घालायचा आहे. हे पहा. आणि स्वादानुसार नमक. हे आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी बिलकुलही घालायचं नाही. ह्या मिश्रणातच असेच आता मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण असते आणि मूगसुद्धा आपण भिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे पाण्याची गरज लागत नाही. आता हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे. जसं मळाल तसं हे मिश्रण पातळ सैलसर होणार आहे. जर का तुम्हाला वाटलंच की थोडंसं मिश्रण घट्ट आहे किंवा तर थोडंसं पाणी मिसळू शकता. आणि जर पातळ वाटलं तर थोडं बेसन किंवा तांदळाचे पीठ मिक्स करायचे आहे. हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. आणि याच्यात घालणार आहोत 1 चमचा चाट मसाला. याने खूप चटपटीत छान लागतात वड्या. नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. यामध्ये तुम्ही सफेद तीळ देखील घालू शकता.
आणि कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर बारीक चिरून मी घेतलेली आहे। तेल घालायचं आहे थोडंसं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही सोडासुद्धा घालू शकता, पण तेल घातल्यामुळे वड्या जरा खुसखुशीत होतात। हे पहा, आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ हाताने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ भिजायला पाहिजे आणि असं फेटून घेतलं की वड्यासुद्धा चांगल्या होतात। ते आता एका ताटामध्ये तेल लावून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तुम्ही याचे रोल बनवून वाफेवर चाळणी ठेवून, मोदकाची चाळणी असते ना, ते ठेवून त्याच्यावरही रोल बनवून वाफवून घेऊ शकता। आता हे सर्व मिश्रण याच्यात घालून घ्यायचं आहे। याच्यात खाली तीळ घालू शकता तुम्ही। आता हे वड्या आहेत ते हाताला असं पाणी लावून अशा थापून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा चांगल्या थापून घ्यायच्या। तीळ असतील तर वरून थोडेसे तीळसुद्धा तुम्ही घालू शकता आणि स्वादलाही खूप छान लागतात। आता इथं मी थापून घेतलेलं आहे। आता वाफवून घेण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ आपलं। आता इथे मी गॅसवरती पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि स्टँड ही ठेवलं आहे, त्यावरती हे ताट ठेवून झाकण ठेवायचे आहे। आता झाकण ठेवून 12 ते 13 मिनटं स्लो किंवा मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे। 12 ते 13 मिनटं झालेले आहेत। शिजले का ते पाहूया। बघा, टूथपिक घालून पाहायचं आहे, चिकटलेलं नाही बिलकुल। हे पहा, याचा अर्थ छान शिजलेलं आहे। आता हे ताट आपण खाली काढून घेऊया। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता थंड झाल्यावरती चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा, चाकूने अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या। गरम असल्यावरती याच्या वड्या जर कापायला गेला तर त्या निघत नाहीत। हे पहा, अशा छोट्या छोट्या मी आता कापून घेणार आहे। तुम्हाला जशी साईज आवडत असेल तशी तुम्ही करू शकता। इथे मी चौकोनी आकारमध्ये कापून घेते। छोट्या छोट्या कापून घेतल्या ना की लवकर तळल्या जातात आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होतात। हे पहा, कशा सहज निघलेल्या आहेत। हे पहा, खूप छान निघतात। हे पहा वड्या कशा सहज निघल्या जातात आणि खूप छान झाले आहेत। तुम्ही अशा जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात। ह्या वड्यांना तुम्ही फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता किंवा नॉनस्टिकच्या तव्यात किंवा पॅनवरती थोड्याशा तेलात तुम्ही सेलो फ्राय सुद्धा करू शकता। खूपच चांगल्या लागतात। पण यामध्ये हिरवे मूग वापरले आहेत, प्रोटीनयुक्त ह्या वड्या होतात। आता मी इथे तळून घेणार आहे। गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवलं आहे। तेल गरम झालं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। बसतील इतक्याच घालायच्या आहेत आणि सारख्या आलटून पलटून याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे। असा कलर आला पाहिजे, छान कुरकुरीत एकदम होतात। असा सोनेरी कलर आला की काढून घ्यायचे आहेत। चांगलं तेल नितळवूनच काढायचे आहेत। आता दुसरी बॅच तळतानाही तेल जास्त गरम झालेलं नको आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। मावतील इतक्या घालून तळून घ्यायच्या आहेत। चला तर अशाच प्रकारे आपण तळून घेऊया। ह्या सुद्धा मी सोनेरी कलर येईपर्यंत मंद गॅसवरती छान भाजून घेणार आहे। चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात। तोंडाला चव आल्याशिवाय राहणारच नाही, इतक्या भन्नाट लागतात। शिवाय मुलांना स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता किंवा जेवणाबरोबर खायला सुद्धा ही वडी तुम्ही करू शकता। कोथिंबीर वड्या करायच्या म्हटलं तर आता सध्याला कोथिंबीर जास्त भेटत नाही, मग तुम्ही या हिरव्या मुगाच्या वड्या करू शकता। अतिशय पौष्टिक बनतात। हे बघा, सर्व वड्या मी तळून घेतलेल्या आहेत। बिलकुल तेलकट झाल्या नाहीत। हे पहा, आणि एकदम कुरकुरीत झाले आहेत। हे पहा, आवाज ऐकलात ना, एकदम कुरकुरीत झाले आहेत। आवाज काय, या लेयर्सवरनं तुम्हाला कळलंच असेल किती कुरकुरीत झालेले आहेत ते। 4 ते 5 दिवस खराब सुद्धा होत नाहीत आणि जर तुम्हाला 8 ते 10 दिवस टिकवायचे असतील तर वाफवून कट करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि तळायच्या आधी 15 ते 20 मिनटं फ्रीजमधून काढून ठेवायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, गरमागरम वड्या आपल्या खाण्यासाठी तयार आहेत। रेसिपी ट्राय करून पहा, आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, परिवारासोबत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन
आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.